आणि यानंतर आता आपण कोकणातल्या अपडेटकडे वळूया। सिंधुदुर्गामधली सर्वात चर्चेची आणि राणेंचा बालेकिल्ला असलेली कणकवली नगर परिषद, या नगर परिषदेवर शहर विकास आघाडीचा झेंडा अखेर फडकलेला आहे। शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर 150 मतांनी विजयी झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला होता, त्यामुळे पालकमंत्री नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती। कणकवली नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक त्यांनी लढवली, त्यामुळे कणकवलीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला होता। अखेर संदेश पारकर विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला। तर मालवण नगर परिषदेवरही शिवसेनेचा मोठा विजय झालाय। 10 जागांवर विजय मिळवत निलेश राणेंनी मोठी मुसंडी मारली। ज्या सगळ्या जनतेने जो आम्हाला जो काही सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून शहर विकास आघाडी या ठिकाणी जिंकलेली आहे। माझ्या आई वडिलांचं सुद्धा मला त्या निमित्तानं आशीर्वाद आहेत आणि मी कणकवली वासियांना एवढंच शब्द देतो की भविष्यामध्ये कुठेतरी शाश्वत विकास आपण त्या ठिकाणी करूया आणि त्याचा शुभारंभ करूया। पुढं तर खरं तर म्हणजे अनेक आमिषं आम्हाला दिली गेली, प्रलोभनं दिली गेली, पण आम्ही तो सन्मानाची कणकवली शहरवासियांच्या सन्मानाची आम्ही लढाई लढलेलो आहोत आणि ती शहरवासियांनी जिंकून दाखवली आहे। आणि म्हणून माझ्या कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा मी मनापासून त्या ठिकाणी आभार आहे। हा एकट्याचा विजय कधीच नसतो, जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता, पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पण जे कोण समोर होते बीजेपी मध्ये, मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोक होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती। जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कणकवलीतल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्याला कणकवलीतल्या शहरांनी सगळ्या पैशाला बाजूला ठेवून एक इतिहास घडवला आणि संदेश पारकर यांना आणि माझे दोन्ही बंधू या ठिकाणी विजयी झालेत। कणकवलीच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन। सर्वात प्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या सगळ्या विजयी उमेदवारांना, नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारूपी जे माझ्याकडे येतील, कुठलंही पक्षपाती न करता 100% न्याय देण्याची हमी आणि शब्द मी या निमित्ताने चारही नगराध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो। खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत 21-0 सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत। मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो। त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये विकास कामातून आम्ही सार्थ करून दाखवू। त्यावेळेला 100% शिवसेनेच्या बाजूने निकाल लागायचा, युतीच्या बाजूने निकाल लागायचा, त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते। याच्यानं एकच सिद्ध होतं, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.